एका लग्नाची दुसरी गोष्ट। काय ग दादा कुठे आहे? ते गेलेत पेइंग गेस्टला भेटायला। ओ आणि हत्ती तू एका दिवसाकरता गेली होतीस ना पुण्याला? केवढी ती खरेदी? अगं आता बघ पुण्याला गेले आणि मी तुळशीबागेत गेलेच नाही तर हसशील नाही का तुम्हाला? मग नाही म्हणून म्हटलं लक्ष्मी रोडला पण जाऊन येऊया। आणि खरं सांगू का आम्ही 2च साड्या घेणार होते, एक तुला आणि एक मला। पण अगं बघता बघता जरा जास्त चालल्या का ग साड्या? जरा खूप जास्त खरेदी केलीस तू। हो घ्या आले निराधारांचे कैवारी आले, पेइंग गेस्ट ठेवते। तू का अशी फुगलेल्या पुरीसारखी आहेस? का म्हणजे काय? तुम्ही सरळ उठून त्याला भेटायला गेलात का त्या मुलाला? हो। काय कोण आहे मुलगा, कसा आहे, काय माहिती कळली का? अरे सगळी चौकशी केलेली आहे, उत्तम मुलगा आहे, अबीर रानडे असं नाव आहे त्याचं। अबीर? हो। काय मस्त नाव आहे। आहा अबीर काय काय स्थळ आलंय का कोणाला? नावात ना माणूस कळतो? हे बघा मी त्या मुलाला भेटलेलो आहे, चौकशी केलेली आहे, मुलगा मूळ नाशिकचा आहे, अमेरिकेमध्ये होता, 3 वर्ष नोकरी करत होता अमेरिकेमध्ये, अमेरिकेतल्या नोकरीवर लाथ मारून इथे आलेला आहे। रिसेशनमुळे हकलला असेल अमेरिकेत। शेफ आहे तो, तिथल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये नोकरी करत होता, आता इथे येऊन स्वतःच काहीतरी सुरू करायचं म्हणतोय तो। पण आमचं ठरलंय बेबी, तो इथे राहायला आला ना की तुम्हाला लेबनीज, थाई आणखी मेक्सिकन फूड बनवायला शिकवणार आहे। पप्पा तुम्ही काय परस्पर ठरवून आलायत का सगळं? हो मी सांगितलं होतं हा माझा निर्णय आहे आणि मीच तो घेणार आहे। एक बात बता मुझे, तुम पर कुछ इम्प्रेशन मारा है क्या उसने? नाही नाही नाही, खूप शांत आहे पण स्ट्रेट फॉरवर्ड आहे। म्हणजे कॉफी शॉप मध्ये मी साखर घ्यायला गेलो कॉफी मध्ये तर झटकन मला शुगर फ्री काढून दिलं। मला म्हटलं या वयामध्ये इतका शुगर इंटेक बरा नाही तो। पटेल आमचं छान छान पटेल, शांत आहे, निरागस गोंडस गोड चेहरा, म्हणून तर झटकन विश्वास बसला ना माझा। लेकिन ऐसे ही लोग बहुत डेंजर होते हैं, डेंजर झोन। मी बायका ना दोघी जणी मला फार अंडर एस्टिमेट करताय। अगं सगळ्या कुटुंबाची चौकशी केली मी, वडील फिजिक्सचे प्रोफेसर आहेत, आई बँकेमध्ये नोकरी करते, आजोबा मिलिटरीमध्ये होते म्हणून ते शेवटी नाशिकला सेटल झाले। एक बहीण आहे, शिकतेय, बंगलोरला आहे, इंजिनिअरिंग करतेय। पुरं झालं वर्ण। पैशांचं काय ठरलंय? कसले पैसे? कसले पैसे म्हणजे? पेइंग गेस्ट आहे ना तो। अरे हो सॉरी, ते मी विचारलंच नाही, विसरलो मी। देखा म्हणून आम्ही तुला सतत बोलत असतो। कसं हो पप्पा, बरोबर व्यवहाराचं विसरलात तुम्ही बोलायचे। अगं विसरलो, आता आला ना राहिला की येतो ना बोलून द्यायशी। म्हणजे काय तू येणार आहे? हो हो पप्पा मी काय म्हणते, ते पेइंग गेस्ट वगैरे नको हा आपल्याला। नाही म्हणजे पेइंग गेस्ट ठेवणे ही कॉन्सेप्टच मुळात वाईट आणि चुकीची वाटते मला। आणि तुमच्यासारख्या स्वभावाच्या माणसाने तर नाहीच ठेवायला पाहिजे असं पेइंग गेस्ट वगैरे। पण तुम्हाला काय वाटतं, जगातली सगळी माणसं खूप चांगली आहेत, पण तसं नसतं ना पप्पा। कोणाच्या मनात काय चाललंय, काय इंटेन्शन आहे समोरच्या माणसाचं आपल्याला नाही कळू शकत। आणि शिवाय आता मी आणि घनश्याम पण अमेरिकेला नाही जातो, सो आपल्याला नको कोणी बाहेरचं। हा एकटा पडतो ग मी, घर खायला उठतं। तू काय आज आहेस उद्या नाहीस, मी काय करू मला सांग? पण पप्पा असा बाहेरचा माणूस कशाला घरात आणून ठेवायचा ना, असं खूप इन्सिक्युरिटी राहील मनात आपल्या। आणि कशाला हवंय कोणी, मी आहे ना आता। आता मी त्याला एकदा सांगितलेलं आहे, तेव्हा त्याला काही आता मला सांगितलंय म्हणजे काय? मित्र आहे का जुना कोणी तुमचा? पेइंग गेस्ट आहे ना, तसं हो सांगितलं तसं सांगा, आम्हाला नाही ठेवायचं पेइंग गेस्ट। एवढं काय, तो उद्या येणार त्याला सांगून टाका आम्हाला नाही ठेवायचं पेइंग गेस्ट, प्लॅन बदलला म्हणा। तो उद्या येणार नाहीये। मग जेव्हा केव्हा येणार आहे तेव्हा सांगा। पप्पा
दारूगड जा. हाय महेश. हाय. थांब. पत्ता सापडायला काही अडचण नाही ना रे? नाही नाही, अजिबात नाही. करेक्ट पत्ता सांगितला होतास तो. हा अबीर रानडे. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.